मुंबईमध्ये चांगल्या पावसाने हजेरी लावलेली आहे। मात्र मुंबईतल्या मालाडमध्ये पावसामुळे झाड कोसळलेलं आहे आणि 2 गाड्यांवर हे झाड कोसळलं आणि यात 2 जण अडकल्याचं समजतंय। यात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर दुसऱ्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पराग पावसकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे। अग्निशमन दलाचे जवान अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतायत। दालमिया कॉलेजच्या सुंदरनगर भागामध्ये ही घटना घडलेली आहे। रात्रीपासून मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं दमदार सुरुवात केलेली आहे। राजू परोळेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राजू, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? मालाडमध्ये 2 गाड्यांवर झाड कोसळलेलं आहे। या ठिकाणी एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे। एकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत आणि या ठिकाणी या फोटोच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की गाड्यांची काय अवस्था झालेली आहे। या ठिकाणी 2 जण आतमध्ये अडकलेले होते। एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि दुसऱ्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? जो अडकलेला व्यक्ती आतमध्ये आहे, जो जिवंत आहे, त्याला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे की नाही? नक्कीच आता सध्या तरी त्या व्यक्तीला काढण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। पावसकर नावाची व्यक्ती आहे, ती आपल्या मुलांना शाळेत सोडायला गेलेली होती आणि शाळेमध्ये सोडून परतत असताना या 2 गाड्यांवर हे महाकाय असं झाड कोसळलेलं आहे आणि यात अशा भीषण असा अपघात झालेला आहे आणि याच्यामध्ये 2 कारचा आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, अतिशय चक्काचूर झालेला आहे। त्याच्यात एका गाडीचे चालक होते पावसकर नावाचे, त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि दुसरे एक व्यक्ती आहे, त्याच्या अजून जवानांनी त्यांना मृत घोषित केलेलं नाहीये, मात्र त्यांची प्रकृती अजून गंभीर दिसते। अग्निशमन दलाचे जवान सध्या त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबईमध्ये झालेला रात्रभर मोठा पाऊस, त्यामुळे हे झाड कोसळल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे। मनोज, बरोबर आहे, मात्र आपण जर पाहिलं तर मुसळधार पाऊस ज्या वेळेला पडत असतो त्यावेळेला फांद्या काही कोसळतात किंवा जी लहान झाडं असतात ती कोसळत असतात, मात्र एवढं मोठं महाकाय वृक्ष पडण्यामागचं नेमकं कारण काय कळतंय? नक्कीच याच्या संदर्भात अजून तरी आपल्याला अग्निशमन दलाकडून काय माहिती मिळाली नाही, मात्र हे जे झाड आहे हे खूप जुनं असं झाड आहे आणि त्याचा पसाराही अवाढव्य होता। सकाळी जेव्हा रहदारीची वेळ होती त्यावेळेस असतानाच म्हणजे लोक कामावर जातात, त्यामुळे त्याच वेळी हे मालाडच्या सुंदरनगर भागात ही घटना घडलेली आहे। हे झाड कोसळेल या संदर्भात या चालकाला किंवा येथील नागरिकांना कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती, मात्र अचानक गाडी जात असताना मध्येच हे झाड कोसळलं आणि त्याच्यात हे 2 गाड्या अडकलेल्या आहेत आणि त्याच्यात पराग पावसकर नावाची व्यक्ती आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्याचप्रमाणे आणखी एक व्यक्ती आहे, त्याची अजून ओळख पटलेली नाहीये, मात्र या 2 गाड्या काढण्यासाठी सध्या घटनास्थळी पोकलेन आणि इतर वाहनांच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। हे झाड खूप मोठं, त्याचा पसारा खूप मोठा असल्यामुळं अग्निशमन दलाकडून ते झाड कापण्यासाठी त्याचे तुकडे करण्याचे सध्या तरी प्रयत्न सुरू आहेत। त्याच्यामुळं आणखी किती वेळ लागतो ह्या संदर्भात अजून आपल्याला हे झाड मोकळं करण्यासाठी अजून किती वेळ लागतो हे अजून अग्निशमन दलाने सांगितलेलं नाही। नक्कीच, धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स आहेत ते वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। मुंबईमध्ये मालाडमध्ये हे झाड जे आहे ते या ठिकाणी कोसळलेले आहे आणि याच्यामध्ये या 2 गाड्या दबल्या गेलेल्या आहेत। एकाचा मृत्यू झालेल्या जागीच आणि दुसरा जो जिवंत व्यक्ती आहे अशी माहिती मिळते, त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी अग्निशमन दलाकडून केले जात आहेत।